औरंगाबादमध्ये एकतर्फी प्रेमातून झालेल्या छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या। पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच तरुणीचा जीव गेल्याचा नातेवाईकांचा आरोप। जनावरांना चारा मिळत नाही म्हणून बळीराजाचा आत्महत्येचा प्रयत्न। सोलापुरातल्या एका गावात मन हेलावून टाकणारी घटना। एफटीआय मधला वाद लवकरच संपेल, केंद्राच्या शिष्टमंडळाचा विश्वास। आंदोलक विद्यार्थ्यांशीही केली चर्चा। मुंबईत कांदा 70 रुपये किलो तर लासलगाव बाजारपेठेत कांद्याचा भाव 5701 रुपये प्रति क्विंटल। कांद्याचे भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रसंगी केंद्राची मदत घेऊ, खडसेंचं आवाहन। मुंबईत 15 दिवसात अज्ञात तापाने 6 जणांचा मृत्यू। 6 पैकी 5 जणांच्या तापाचं कारण अजूनही अस्पष्ट। धमकीच्या पत्रानंतर अण्णा हजारेंच्या सुरक्षेत वाढ। असल्या धमकीला भीक घालत नसल्याचं अण्णांचं प्रतिपादन। शाळेत आणि शाळांच्या आजूबाजूला जंक फूडवर येऊ शकते बंदी। लहान मुलांमधल्या वाढत्या लठ्ठपणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव। सैफ आणि कतरिनाच्या आगामी फॅन्टम चित्रपटावर पाकिस्तानात बंदी। हफीज सईदनं कोर्टात दाखल केली होती याचिका। सबाहुद्दीन उम्वी मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट लिस्ट में इसका नाम।